संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी संपूर्ण घटनाक्रम एसआयटीला सांगितलाय। हत्येच्या घटनेनंतर प्रवास कसा केला याची माहिती देखील आरोपींनी एसआयटीचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांना दिलेली आहे। घुले आणि सांगळेनं गुजरातमध्ये मुक्काम केला होता। पुण्यातून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती। तर एसआयटीच्या चौकशीमध्ये हत्येनंतर फरार ते अटकेपर्यंतचा घटनाक्रम समोर आलाय। पहा, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि आंधळे रेल्वेनं गुजरातला गेले। गुजरातमध्ये 15 दिवस शिवमंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला। 3 जानेवारीपर्यंत गुजरातमधील मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम राहिला। पैसे संपल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात आले। एका व्यक्तीकडून पैसे घेण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।